सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅप करणार आहोत सगळ्यांचे. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत तरी पण तुम्ही ऐकायला लागलाय मग सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ऑफ आहेत सगळ्यांसाठी. ऑल सगळ्या बच्चे कंपनीसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. आणि जोरदार क्लॅप करणार आहोत विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी. आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताई, विजय सर, पद्मजाताई. तिघांपैकी कोण पण काढू देत. आपण आपला आपला एनर्जी ड्रिंक आपल्या आपल्या हातात घ्या फटाफट. आल्या शशिकला ताई, त्यामुळे घ्या सगळेजण. विथ स्माइल द्या, विथ स्माइल. लेमन. तोपर्यंत हँड्रेस द्या. कुणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे त्यांनी. कश्मीरी कवा. कश्मीरी कवा. पीच आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट. कवा. लेमन. ओके. झालं काय? थोडे राहिले. ओके. थँक्यू ताई. ओके थँक्यू. चलो. आज आता नाव तरी मोबाईलवर विवो दिसायला लागलंय. कुणा काय नाव आहे? पहिल्यांदा नाव मला माहिती पाहिजे. सतीश कोळी सर. वेलकम करायचंय. वेलकम. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण कोळी सतीश सरांसाठी. सदाशिव फॅमिली मध्ये सरच स्वागत आहे सर. ओके. थँक्यू मॅडम. वेलकम सतीश सर. सतीश परिवारात हार्दिक स्वागत. वेलकम सर. वेलकम वेलकम सर. सर नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं, आतापर्यंतचा काय रिझल्ट? मॅडम मला ही जी लिंक आहे ती आमचे गुरु अनिल पाटील सर टाकवड्याची त्यांच्याकडून मला मिळाली. मी सांगलीहून आहे आणि मी माझं वजन कमी करण्यासाठी ही लिंक त्यांच्याकडून घेतलेली आहे. आणि मी आपलं जे न्यूट्रिशन आहे ते आता एक 10-15 दिवस जर चालू केलेला आहे त्याचा इफेक्ट मला अतिशय सुंदर जाणवतो. कारण पूर्वी मला याच्या अगोदर घेण्यापूर्वी मला सुस्ती आणि अंगामध्ये असं एनर्जेटिक वाटत नव्हतं. परंतु जेव्हापासून मी घ्यायला लागलेलो आहे तेव्हापासून मला अतिशय म्हणजे एनर्जेटिक फील होतं. आणि कोणतेही काम मी एकदम फास्ट मध्ये करण्याची जी क्षमता आहे त्या ह्या आपल्या प्रोडक्ट मुळे मला मिळालेली आहे. आणि मी जी लिंक जी घेतली आहे ती माझे वजन जर कमी करण्यासाठी मी ही लिंक घेतलेली. आणि याचा खरोखरच मला अतिशय सुंदर असा फायदा झालेला आहे. आणि मी आमचे गुरु अनिल पाटील सरांना शतशः कोटी त्यांचे मी आभार मानतो. आणि तुमच्या इव्हेंटला मी रविवारी देखील उपस्थित होतो आणि तिथं पण भरपूर मला माहिती या ठिकाणी आपल्या या इव्हेंट मधून मला मिळालेली आहे. आणि मी आता 27 फॅमिलीशी आयुष्यभर कनेक्ट राहणार आहे. सतीश सर आतापर्यंत किती वेट लॉस का? आता माझे पूर्वी बघा 68 मॅडम होतं वेट होतं. आता एक माझे 1.5 किलो वेट आता झालेलं आहे. कमी झालं. लॉस झालं. ओके. हा. बाकी सगळं वय किती आहे तुमचं? माझं आता 49 आहे. ओके बेस्ट. चलो भारी रिझल्ट आणि भारी एक्सपिरियन्स. पहिल्यांदा थोडस एनर्जेटिक वाटणं, आपल्याला एनर्जी फील करणं, गुड फील होणं, हलकं फील होणं, ह्या सगळ्या गोष्टी छान पैकी आपल्याला पहिल्यांदा स्टार्ट त्याच्यापासूनच होतंय. आणि सतीश सरांनी ऍक्च्युली ते अनुभवायला लागलेत. जोरदार क्लॅप करू आपण सतीश सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत डॉक्टर निहाताईंच्याकडे पण जाणार आहे. तुषार गायकवाड सर तुमच्याकडे येणार आहे. तुमचा एक्सपिरियन्स होऊन खूप दिवस झालाय. ओके चला जोरदार करू पहिल्यांदा डॉक्टर नेहा जाधव ताईंच्यासाठी. कंटिन्यू. गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव. मी कोल्हापूरचीच आहे.
या शतायुषी फॅमिलीला जॉईन होऊन मला जवळजवळ 11-12 महिने म्हणजे जवळजवळ वर्ष होत आलं. मला ही लिंक माझे दीर रवी जाधव यांनी दिली. मी या फॅमिलीमध्ये जॉईन कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन, म्हणजे माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन. आम्ही जॉईन झालो आणि लगेच आपली मॅरेथॉन चालू झाली. आता आपली जी मॅरेथॉन चालू आहे ना, वेट लॉस मॅरेथॉन, ती मॅरेथॉन चालू झाली. भाग घेतला आणि पहिल्या 40 दिवसातच, मी तेव्हा 40 दिवसाची मॅरेथॉन होती, 40 दिवसात माझा 10 किलोचा फॅट लॉस केला. आणि कौस्तुभनी पण म्हणजे माझ्या मुलाने पण जवळजवळ 15 ते 16 किलोचा फॅट लॉस पहिल्या 40 दिवसातच केला. फॅट लॉस झाला, वेट लॉस झाला, त्याच्या संदर्भात जे आपले आजार असतात म्हणजे जसं गुडघेदुखी, टाचदुखी आहे, कंबरदुखी आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कमी होतच गेल्या, आपोआप कमी होत गेल्या. पण एक स्पेसिफिक रिझल्ट आहे माझा, जो आहे स्किनचा, म्हणजे फंगल इन्फेक्शनचा. म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षापासून मला फंगल इन्फेक्शनचा त्रास होता, म्हणजे इचिंग वगैरे असं फार व्हायचं. रोज मी डेली एक फंगलची गोळी रोज खायला लागायची मला, कारण घामामुळे वगैरे मला सारखं त्याचं इचिंग फार व्हायचं. डेली मला एक गोळी खायलाच लागायची. पण जसं मी शतायुषी मध्ये जॉईन झाले, हे फ्युएल म्हणजे पोटात जायला लागलं, तसं मला स्किनला एवढा छान रिझल्ट आला. म्हणजे स्किनचा ग्लो तर वाढलाच, पण फंगल इन्फेक्शन, आम्ही डॉक्टर सांगतोय लोकांना की फंगल इन्फेक्शन लवकर कमी येत नाही आणि तुम्ही गोळ्या खात राहा, असंच आमचं असते. पण हे मी फील्ड जसं जसं खायला लागले तसं लिटरली 20 ते 21 दिवसातच माझं पूर्ण फंगल इन्फेक्शन, म्हणजे जे इचिंग होत होतं, जे सर्कल्स होते, म्हणजे जे गोल गोल सर्कल्स असतात फंगलला आणि त्याला खूप खाज होत असते, हे सगळं कमी झालं. म्हणजे मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं की हे कसं कमी झालं. पण जसं जसं मी शेट्टे सरांचे लेक्चर्स ऐकत गेले तेव्हा मलाच कळलं की कसं कमी झालं. म्हणजे जसं आपलं हे पोटात जे हे न्यूट्रिशन जाते त्यामुळेच आपलं हे स्किनचे जे रिझल्ट येतात, हेअरचे रिझल्ट येतात, हे कमी कमी म्हणजे रिझल्ट यायला लागतात. तसं माझे केस पण खूप गळत होते, केस गळायचे कमी झालं. माझं स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस लेवल खूप होता, थोडं फॅमिली मॅटर असल्यामुळे मला खूप स्ट्रेस लेवल होता. रात्रीची झोप लागायची नाही, अगदी 3-4 वाजेपर्यंत मी जागीच असायची. पण जसं न्यूट्रिशन पोटात जायला लागलं ना, तसं एकदम छान गाढ झोप लागायला लागली आणि मुलाला पण छान रिझल्ट आला. त्याचे पण 15-16 किलो आणि आतापर्यंतचा 22 किलोचा फॅट लॉस आहे. जेव्हा तो शिक्षणासाठी बाहेर होता ना, तेव्हा बाहेरचं सगळं खाण्यामुळे त्याचं खूप वजन वाढलं होतं. पण न्यूट्रिशन खायला लागल्यापासून त्याचं बॉडी फिजिक पण चांगली झाली, फॅट लॉस पण झाला आणि हॅपी आहे, हेल्दी आहे आणि अजून पण तो आहे ह्या प्रोसेसमध्ये आणि चांगलं काम करतोय. आणखीन एक मला रिझल्ट मला सांगायचे की जो स्ट्रेस लेवल असतो ना आपला, हे जे न्यूट्रिशन आहे स्ट्रेस लेवल खूप कमी करते. जसं आपला हे योगा प्राणायाम आहे ह्याच्या जोडीने आणि एक्सरसाइज ह्याच्या जोडीने आपलं लाईफस्टाईल चेंज होते आणि आपल्याला खूप छान रिझल्ट येतो. हा माझा स्वतःचा रिझल्ट आहे. तुम्ही तुमच्यावर काम केलं तर तुम्हाला सुद्धा ह्याच्यापेक्षा छान रिझल्ट मिळू शकतोय. थँक्यू मॅम. नेहाताई अजून एक मुलग्यानं, अजून मुलग्याचं किती किलो कमी व्हायचंय? अजून त्याचं 20 किलो कमी व्हायचंय. बर, आता ऐका सगळेजण, मुलग्याला काय कमिटमेंट दिली सांगा. आता मुलाला काय कमिटमेंट दिले बघा, काहीतरी आमिष दिल्याशिवाय कोण काय करत नाही. तर आयांना नुसतंच असं वाटत असते पोरांना वजन कमी करावं, त्यानं असं करावं आणि तसं करावं, सगळं लय अटी असतात आई बाबाच्या. ओके, हा, मुलाला काय कमिटमेंट दिले सांगा आणि किती अचीव केलं? आम्ही जेव्हा पिकनिकला गेलो होतो तेव्हा मॅमच्या समोरच त्यांनी सांगितलंय की 1 किलोला 10,000 रुपये मी त्याला देणार आहे. म्हणजे जेवढं किलो कमी करेल तेवढे 10,000 मी त्याला देणार आहे. तर तो मला सांगते मी तुला आता अजिबात वेट दाखवणार नाही, तू मला 2 महिन्यानंतर दाखवायचंय. मॅमनी मला सांगितले 2 महिने. म्हटलं ठीक आहे, 2 महिन्यानंतर तुझं वेट दाखव. तेवढे 10,000 म्हणजे 1 किलोला 10,000 रुपये मी त्याला देणार आहे कॅश. हा, आता कसं आहे बघा, 20 किलोला किती जाणार आहे? तो 2 लाख रुपये जाणार आहे. त्यात जाऊन जाणार कुठे आहेत? घरात जाणार आहेत. आणि प्रॉब्लेम लाईफ किती वाढलं पोराचं, त्याच्यानंतर लाईफस्टाईल कसली घडली आणि त्याच्यामुळे 20 किलो वजन कमी झाल्यानंतर त्याला किती भारी फील होणार आहे. आमच्याकडे तोळ्यावर सोनं लावून सुद्धा वजन कमी केलं, पण ते काय आमचा वाघ नाही तर ते काय गवत खाणारा वाघ आमचा जागाच होत नाही. नाहीतर त्यांचा एक्सपिरियन्स घेतला की नाही. मग आता लई महाग झाले सोनं म्हणताना आपण 10,000 वर फक्त त्यानं कौस्तुभनं तयार झालाय. म्हणजे आई प्रॉफिट मध्येच आहे त्याच्यात पण. ओके, काहीतरी कमिटमेंट द्यावी लागते. आपण काहीतरी द्यावं, दिल्याशिवाय काहीच मिळत नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेहाताई आहे, कारण त्यांनी खूप भारी मुलाला
काळजी असते ना, जरा एक्स्ट्रा वजन असेल तर, त्यामुळे त्या काळजी पोटी दिलेलं ते आमिष आहे. ओके, केला असणार आहे त्याने, गॅरंटी केला असणार आहे. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण डॉक्टर नेहा ताईंच्या साठी. आणि आता जाणार आहोत आपण तुषार गायकवाड सरांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग. लई दिवसात आपण एक्सपिरियन्स ऐकणार आहे, त्यामुळे आपल्याला पण माहिती पाहिजे काय काय चेंजेस झाल्यात तुषार सरांच्यात. येस, पण एकदम डिवोशन ऐकत असतात. म्हणजे काय असतं माहिती का, सगळ्यात मेन महत्वाचं तुषार सर, एक आम लाईफ मध्ये जो एज्युकेटेड असतात ना, त्यांना शिकायची मानसिकता नसतात. म्हणजे त्यांना वाटत असतं, आणि ते रास्त पण आहे. म्हणजे ते काय चूक नाहीये, कुणालाच त्याच्यामध्ये ब्लेम नाहीये. वाटत असतं मॅडम एवढंच सगळं आहे आणि मला काय ऐकायची मानसिकता नसते. आणि ती तुम्ही केल्या, सगळ्यात मेन महत्वाचं. हे चालू झाल्या मॉर्निंग फ्यूल चालू झाल्यानंतर तुषार सर अगदी मन लावून ऐकत असतात सगळ्यांचं. तुमचे एक्सपिरियन्स पण तेवढेच महत्वाचे, ते पण तेवढे ऐकत असतात. कंटिन्यू. तुमच्या सगळीकडचे सिन्सिअर आहेत ते. येस तुषार सर, म्यूट काढा, म्यूट काढा. येस, माझं नाव तुषार गायकवाड. मी नवी मुंबई CBD बेलापूर मध्ये राहतो, पण माझं एक पुण्यामध्ये पण घर आहे, तर सध्या मी तिथे आहे. आणि मला ही लिंक दिली आहे ती माझ्या मावळ बहिणीने शोभा, तिला मी शोभा म्हणतो, शोभा ताई म्हणतो, कधी शोभा म्हणतो. आणि ती राहते इथे कोथरूड मध्ये. तर पहिल्यांदा मी बरेच दिवस तिने दिल्यानंतर मी काय घेतली, म्हणजे काही ते अटेंड करायचं नाही. पण नंतर मी एकदा अटेंड करायला लागल्यानंतर मला ते फार ते ऐकून, म्हणजे ते सायंटिफिक कुठल्या गोष्टी असेल तर मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. म्हणजे अशा नुसत्या भोंगळ गाव सांगितल्या तर नाही, कधीच लक्ष देत नाही. पण त्या मला खूप इतक्या आवडायला लागल्या की मी ते जॉईन केलं. नंतर मग तिने सांगितलं की असं असं सकस संतुलित आहार आहे, तो तू घे. मग मी तो घ्यायला सुरुवात केली आणि आता मी 3दा-4दा ऑर्डर केली ती, आणि रेग्युलर घेतो अगदी. आणि दिवसातनं एकदा फक्त जेवतो आणि 2 वेळेला ते घेतो. कधीतरी कुठेतरी लग्ना बिग्नाला गेलो तर जेवण होतं, पण ते पण ते हा, पण त्या सगळ्या गोष्टींमुळे ना आता मला इतकं हलकं वाटायला लागलं, ते मला इतकं हलकं वाटायला लागलं की माझं वजनही कमी झालं. मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा माझं वजन होतं 72 kg आणि आता आलंय ते 65 वर. तर अशा रीतीने म्हणजे खूप एकदम चांगला बदल झाला. म्हणजे मला हलकं वाटायला लागलं, वजन कमी झालं. मला जे पहिले कपडे अगदी हे व्हायचे, टाईट व्हायचे, ते आता लूज व्हायला लागले. इव्हन परवा मी शोभाकडे गेलो होतो तेव्हा ते माझा पत्ता विसरला म्हणून मी त्यांच्या जावयाचा पत्ता मागायला गेलो, पण तो पूर्वी जो यायचा तो येईना. मग त्यांनी तो शेवटी त्याला होल पाडून दिलं. म्हणजे अशा रीतीने अशा सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि व्यवस्थित वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी मध्ये ते हे पण जॉईन करेल, आपलं काय म्हणतात ते मॅरेथॉन वगैरे. आणि त्याच्यामध्ये पण जे काही रिझल्ट मला मिळतील ते चांगलेच असतील असं मला वाटतं. कारण ज्या रीतीने तुम्ही सगळेजण समजावता किंवा ज्या मार्गदर्शन देता, आणि ते सायंटिफिक असतं, असं नाही की भोंगळपणे काहीतरी सांगितलं आणि आपण घेतोय, असं नाही. कारण पूर्वी पण मला कोणीतरी सांगितलं होतं या न्यूट्रिशन बद्दल, पण तेव्हा काय घेतलं तर पण काय गायडन्स आहे ना प्रॉपर. पण आता ते प्रॉपर गायडन्स असल्यामुळे चांगलं वाटतंय. ते या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी हल्ली म्हणजे सकाळी 5:30ला योगा शेटे सरांचा करतो, अगदी न चुकता. 5:30ला उठतो, मग फ्रेश होऊन मग 5:50ला त्यांचं सुरू होतं 1 तास. त्याच्यानंतर ते सगळं हे तुमचा कार्यक्रम तर नेहमीच ऐकतो. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे बुद्ध कथा मला खूप आवडते. म्हणजे ती अक्षरशः लहानपणी आपण त्या कुठल्या तरी दिवाळी अंकात वाचायचो ना, तशी किशोर आमच्या वेळी होता. ते काय काय अशी मासिक होती, त्याच्यामधनं ते बोध मिळणाऱ्या कथा असायच्या, त्या हिसाब नीती असतं. तसं मला ते आवडतं खूप. त्याच्यानंतर दुसऱ्या बाकी सगळ्या शरीराच्या व्याधी आहेत त्याच्यावर कसं मात करायचं, या सगळ्या गोष्टी खूप छान असतात. आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो. आणि मुख्य म्हणजे मला ते फिजिकल वर्क आता
मी आता परवा मी एका लग्नाला गेलो होतो, म्हणजे जवळजवळ आम्ही 35 वर्षानंतर माझ्या मित्राच्या मुलाच्या गेलो होतो, तर मी पाहिलं तर सगळे असे जाडे जुडे टकले झालेले आहेत, पण सगळेजण मला म्हणत होते व्हॉट यू आर डुईंग यार, की किती छानपणे तुला स्वतःला मेंटेन केलंय. अरे म्हटलं ते आहे, म्हणजे अशा पद्धतीने मी करतो आणि त्याच्यामुळे मला त्याचा फायदा होतोय. तर ते सगळं आता त्यांनाही मी हळूहळू सांगेन आणि अशा रीतीने फेड करण्याचा प्रयत्न करतो. मला गार्डनिंगची आवड आहे, ते गार्डनिंग पण करतो. आता उठता बसताना काही त्रास होत नाही आणि माझा हात होता एक फ्रोझन शोल्डर होता, तोही एकदम आता रिलॅक्स झाला, एकदम काही मला प्रॉब्लेम नाही. आणि इथे पुण्यात तर मला खूप आवडतं, कारण इकडचं क्लायमेट आणि या सगळ्या गोष्टी इथे छान असतात आणि सगळं जुळू येत आहे. सगळ्या गोष्टी आता मला छान वेगळे वाटत आहे, त्याच्यामुळे हे कंटिन्यू करीन अगदी till the end of my life, and it is my commitment and I'll do it. Thank you very much. चला जोरदार क्लॅपिंग करू आपण तुषार सरांसाठी. कारण काही आहे की आपण आपल्यावर कायमच काम करावं लागतं, काही ना काही करावंच लागतं. मग तुम्हाला काय आवडतं त्या गोष्टींसाठी वेळ देणं, त्या गोष्टी करणं. जसं सर म्हटले ना, गार्डनिंगला 2 पायावर बसायला लागतंय ना, त्यावेळेला खरं कळतंय ते की शरीर हलका असल्यानंतर किती भारी गार्डनिंग होतंय ते. नाहीतर गार्डन मध्ये बस उठ एवढं अवघड आहे. आणि मस्तपैकी स्वतःवर काम करायला लागेल. आणि खरंच आहे, नॉलेज घेऊन जेव्हा आपण करतो आणि ऍक्च्युली ते सायंटिफिकली कसं वर्क करतं, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण समजून घेऊन करतो ना, तरच आपण लाईफ टाईम करू शकतो. जर विदाऊट समजून घेता उगीच कोणीतरी सांगतंय म्हणून आपण करतो, त्यावेळेला तो प्रभाव असतो तो टेम्पररी असतो, तो परमनंट नसतो. नॉलेज हे परमनंट तुमच्यामध्ये बदल घडवतं. म्हणून सकाळी जो तुम्ही 1 तास वेळ देताय ना या मॉर्निंग फील्ड स्टेशनला, मी तुम्हाला म्हणजे असा आमचा शब्द आहे की तुमचं लाईफ किती अँगलनी चेंज होतं. कारण त्याच्यामध्ये लाईफस्टाईल मध्ये चेंज होतो ना, त्या लाईफस्टाईलला सगळ्यात मोठा चेंज असतो म्हणजे आपलं खानपान आणि आपली माइंडसेट इतकी होऊन जातो की आपल्याला स्वभावामध्ये बदल झाला. कारण आपण काय करतो, आपल्या पूर्ण मॉर्निंग फील्ड स्टेशन ही मनावर काम करताय. म्हणजे फिजिकली नाही ज्यादा, मेंटली ज्यादा वर्क करते मॉर्निंग फील्ड स्टेशन. फिजिकली साठी तुम्ही वर्कआउट आहे, योगा आहे, इकडे प्राणायाम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोच करतो. पण याही करतो ना ते मनासाठी काम करतो. बघा आजचा दिवस मंगळवार, तुषार सर म्हटले बोधकथा. खूप लोकांना वाटत होतं बोधकथा का आपल्या मॉर्निंग फील्ड स्टेशनवर. कारण शेवटी मन आहे ते, त्या मनाला संस्कार करणं हे मनाला पण आवडत नाही. तुम्हाला काय वाटतंय, मनावरचे टॉपिक ऐकायला लय आवडत नसतात मनावर, कारण मन म्हणतंय माझ्यावर काय नको, बाकीच्यांच्यावर बघा. त्यामुळे सगळं म्हणून आपण म्हणतो त्यानं बदलावं, ह्यानं बदलावं, ह्यानं असं करावं, त्यानं असं करावं, पण मी मात्र काहीच नाही करावं. तसं मनाला पण वाटतंय माझ्यासाठी ऐकायला ज्यादा नको, कारण नको धनाजी सरांचा टॉपिक, नको आणि कुणाचा टॉपिक, कारण मन आहे ते. त्यामुळे आज आपण ऐकणार आहोत मनाला मनावर कसं घ्यायचं आणि आपल्या मनाच्या माध्यमातून तुम्हाला जे पाहिजे ते साध्य कसं करायचं. असाध्य गोष्टी पण साध्य होतात जर मनाला मनावर घेतलं तर. जर 30 किलो वजन कमी होतं, जर डायबिटीस मधनं मुक्तता होते, थायरॉइड मधून आपण मुक्त होतो, ते नुसताच या फ्युएल नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल हे सकस संतुलित आहार अन्नच होत म्हणते मी, होत नाही. आपण काय काय करायचं हे सायंटिफिकली समजून घेऊन मग याचा आधार घेऊन. प्रीती यादव म्यूट करा ना, बिना म्यूट करता काय ओरडताय. त्यामुळं आपण मनाला मनावर घेतलं तर. आता आपण जाणार आहोत याच गोष्टीला जाणून घेण्यासाठी धनाजी सरांच्याकडं. धनाजी सर शिक्षक आहेत, योग शिक्षक आहेत, स्वतःवर खूप छान काम केलंय, अगदी ठरवून केलंय. मी एवढ्या दिवसात माझा डायबिटीस सगळं बंद होईल औषध असं ठरवलं, आणि ठरवलेल्या वेळेत ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेचा आनंद आणि त्यावेळेचा कॉन्फिडन्स एवढा आहे की आज ते आपल्याला शिकवायला लागले तुम्ही तुमच्या मनाला कसं मनावर घ्यायचं. जोरदार क्लॅपिंग करू आपण धनाजी सरांसाठी. सुमित सर ऑल म्यूट टाका, आज लईच पण माझ्या मॅडमना काम करायला लागायला लागले. सारखं लोक
अनम्यूट करायला लागलेत, मध्येच बोलायला लागलेत, त्यामुळं पटकन म्यूट करून टाका सगळ्यांना. येस ते माझ्या सर अनम्यूट करा. सर्वांना 87शी सकाळ. आपण दोन गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे. मन जर आपलं स्ट्रॉंग करायचं असेल, सगळ्या गोष्टी ह्या मनानं स्ट्रॉंग होत असतात. आणि मन स्ट्रॉंग करायचं असेल तर कौतुक आणि टीका ह्या दोन्ही गोष्टीचा आपण स्वीकार केला पाहिजे. कारण जसं फुल फुलायला सूर्यप्रकाश पण लागतो आणि पाणी या दोन्ही गोष्टीची गरज असते, त्या पद्धतीनं आपण देखील जर या धावत्या जगामध्ये आपल्याला जर स्ट्रॉंग करायचं असेल, मानसिक दृष्ट्या माइंडसेट करायचं असेल, तर सगळ्या गोष्टीचा आपण स्वीकार करायचा आणि कितपत एखाद्या गोष्टीला आपण चिकटून राहायचं आणि कितपत आपण एखादी गोष्ट लवकर मनातून सोडून द्यायचं, या दोन गोष्टी आपण शिकलो की जग जिंकायला आपल्याला वेळ लागणार नाही. कारण प्रत्येकाला वाटत असतंय की आपण व्यवस्थित असायला पाहिजे, व्यवस्थित दिसायला पाहिजे, आपली फिजिकल फिटनेस व्यवस्थित असायला पाहिजे, कोणताही आजार नसायला पाहिजे. मग याच्यासाठी आपणाला भरपूर म्हणण्यापेक्षा अशा चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये असायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला चांगला आहार आपल्या शरीरामध्ये जायला पाहिजे. आता पहा, मनाला स्ट्रॉंग करत असताना आपण दोन गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या पाहिजेत. आपण मॉर्निंग पोलीस स्टेशनचा आधार घेतो किंवा मॉर्निंग पोलीस स्टेशन हे तुम्हाला दिवसभर 24 तासासाठी एक प्रकारची एनर्जी देत असते, परंतु त्याच्या अगोदर किंवा योगा करण्याच्या अगोदर आपण प्रार्थना करत असतो. आता बरेच लोक म्हणतात प्रार्थना आणि मन याचा काय संबंध आहे, किंवा ध्यान आणि मन याचा काय संबंध आहे. आपण आपल्या योगामध्ये 8 गोष्टी पाहत असतो, यम, नियम, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी याच्याकडे. आणि त्याच्यामध्ये आता आपण मॉर्निंग मेडिटेशन सुरू होण्याच्या अगोदर ओंकार मंत्र म्हणतो किंवा ओंकार म्हणत असतो. त्या ओंकारचा परिणाम आपल्या शरीरावरती किती होत असतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मनावरती किती होत असतो. प्रत्येकाने पहिला दिवस आठवावा ओंकारचा आणि आजचा दिवस आठवावा. त्यांच्या मनावरती किंवा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो, किंवा आपणाला आपली मानसिक दृष्ट्या आपली जी वाटचाल आहे ती वाटचाल धैर्याकडे चालू आहे. कारण ह्याला अनेक शास्त्रीय पुरावे आहेत, हे आपण असंच म्हणत नाही. कारण आपणाला माहित असेल एक प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ ज्यांचं नाव डॉक्टर अलेक्सिस पेरेला आहे, आणि त्यांनी 20 वर्ष माणसाच्या जीवशास्त्राविषयी किंवा माणसाविषयी अभ्यास केला आणि त्याच्यामुळं त्यांना जीवशास्त्रातलं, प्रार्थनेच्या जीवशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. प्रार्थनेच्या आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो आणि याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आणि ते ज्या इन्स्टिट्यूट मध्ये काम करत होते त्या इन्स्टिट्यूटचं नाव होतं रॉकफेलर इन्स्टिट्यूट. आणि त्यांनी जे लोक प्रार्थना करतात त्यांच्यावरती काय परिणाम होतो आणि जे लोक प्रार्थना करत नाही त्यांच्यावरती काय परिणाम होतो याचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. आणि प्रार्थना करणाऱ्यांच्या लोकांच्या मध्ये एक प्रकारचं धारिष्ट निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि जे लोक प्रार्थना करत नव्हते ते असेच त्यांचं मन सैरवैर पळत होतं. जसं आपणाला भजी खाण्याच्या अगोदर, म्हणजे इथून माग आपण 87 फॅमिलीला जॉईन होण्याच्या अगोदर आपल्या समोर जे पदार्थ होते त्या पदार्थातील आपण आवडीचे पदार्थ पहिल्यांदा खात होतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनावरती काम करायला लागला, तुमचं मन तुमच्या ताब्यामध्ये आलं,
तुम्ही मनाचं झाला नाही तर मन तुमचं झालं, त्यावेळेला मात्र तुमच्या समोर असणारे जे अनेक पदार्थ असतील त्या पदार्थाची कॅलरीज किती आहेत, त्याचा आपल्या शरीराला किती उपयोग आहे, ह्या गोष्टी आपण पाहतो. कारण आपल्याला नॉलेज मिळालं. तसं प्रार्थना आणि ओंकार मंत्र किंवा कोणत्याही प्रार्थना असू दे, आपण योगा करत असताना देखील प्रार्थना म्हणतो, योगा संपल्यानंतर देखील आपण प्रार्थना म्हणतो. त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हे प्रार्थनेचं वैशिष्ट्य आहे. जसं ह्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य आहे तसं आपल्या मनावरती आपण कोणत्या पद्धतीनं काम करायचं. कारण माझं पहिलंच वाक्य होतं पहा, कौतुक आणि टीका ह्या दोन्हीचा आपण स्वीकार करायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला सारखं कौतुक 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 पाहिजे असते किंवा बऱ्याच वेळेला आपल्यावरती टीका टीका होत असते. जसं फुल फुलतंय, फुल फुलत असताना त्याला सूर्यप्रकाश ची गरज असते, तसे पाण्याची पण गरज असते. त्या दोन्ही गोष्टीची गरज असते. तसं आपलं मन जर सदृढ करायचं असेल तर आपणाला कौतुक पण झेलायला पाहिजे, टीका पण झेलायला पाहिजे, बाकीच्या सगळ्या गोष्टी झेलायला पाहिजेत. परंतु त्याच्याशी आपण कितपत चिकटून राहायचं ह्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे. आपलं काय आहे, आपण नुसता कौतुकाच्या पाठीमागे लागतो. मग काही लोक ढोबळ मानानं उगाच कौतुक करतात आणि काही लोक काय समाजामध्ये आपल्याला माहित आहे, तुम्ही कितीही चांगलं काम करा, तुमच्या पाठीमाग किंवा तुमच्या समोर किंवा इकडे तिकडे टीका करत असतात. आपण गोष्ट लाईटली कशी घ्यायची आणि ती गोष्ट आपण कन्व्हर्ट चांगल्या पद्धतीनं कसं करायची हे आपण शिकायला पाहिजे. आणि हे शिकवण्याचं काम मॉर्निंग फेडिटेशन करतंय. हे म्हणायला एकदा आपल्याला 100% वाव आहे म्हणण्यापेक्षा 100% मॉर्निंग फेडिटेशन आपल्याला कोणत्या गोष्टीतून किती आपण घ्यायचं आणि एखाद्या चुकीच्या गोष्टीला देखील आपण डायव्हर्टेशन कसं करून त्याचा वापर चांगल्या पद्धतीने आपण कसं करू शकतो आणि एखाद्याचं जीवन फुलवू शकतो हे आपण वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे आणि अनेक लोकांना सिद्ध झालेलं आहे. म्हणून आज जवळजवळ 400-450 लोक आपल्याला मॉर्निंग फेडिटेशन वरती पाहायला मिळतात. एक साधी गोष्ट सांगतो आणि आपण पुढे जाऊया. गोष्ट आहे थॉमस अल्वा एडिसनची. आपणाला माहित आहे थॉमस अल्वा एडिसन याने कितीतरी शोध लावले, परंतु आपणाला त्याचं शाळेमध्ये असणार, ज्या वेळेला तो शाळेमध्ये होता त्यावेळेला पहा काय झालं. एके दिवशी थॉमस अल्वा एडिसनला शाळेतून बाहेर काढलं आणि शाळेतून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी एक थॉमस अल्वा एडिसनच्या हातामध्ये चिठ्ठी दिली आणि त्यांनी सांगितलं ही चिठ्ठी तू तुमच्या मम्मीला किंवा आईला नेऊन दे. थॉमस अल्वा एडिसन घरी आला, त्याने ती चिठ्ठी आपल्या आईच्या हातामध्ये ठेवला आणि त्यावेळेला ती चिठ्ठी आईच्या हातामध्ये ठेवला त्यावेळेला आईच्या डोळ्यामध्ये अश्रू उभा राहिले. कारण अश्रू उभा राहिल्यानंतर थॉमस अल्वा एडिसन विचारला काय आहे. त्यावेळेला थॉमस अल्वा एडिसनच्या आईने सांगितलं ह्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे, तू एक अतिशय बुद्धिमान मुलगा आहेस, तू जिनियस आहेस आणि तुला प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या शाळेमध्ये एवढे उत्तम शिक्षक नाहीत. पहा, चुकीची गोष्ट असू दे, परंतु आपण प्रार्थना असेल, लहान मुलांच्या वरती असेल किंवा आपल्या मनावरती असेल, आपण समोरची गोष्ट आपल्या मनाला कोणत्या पद्धतीनं शिकवतो त्या पद्धतीनं आपलं मन काम करायला लागतंय, म्हणजेच आपला देह काम करायला लागतोय. त्यामुळं आपण मनाला काय शिकवायचं किंवा दुसऱ्याच्या मनावरती आपण कोणत्या पद्धतीनं एखादी गोष्ट बिंबवायची हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तिच्या आईने सांगितले तू एक जिनियस आहेस, तू अतिशय हुशार आहेस आणि तुला शिकवण्यासारखी आमच्या शाळेमध्ये एवढे उत्तम शिक्षक नाहीत असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर तू इथून पुढे शाळेला न जाता आई म्हणायला लागली मीच तुला उद्यापासून शिकवेन. थॉमस अल्वा एडिसन अतिशय मोठा सायंटिस्ट झाला. आज आपल्या घरामध्ये बल्ब लागतोय, अनेक गोष्टी आहेत, अनेक शोध त्यांनी लावले. आणि त्याच्यानंतर एके दिवशी त्यांचे आई निवर्तल्या किंवा आईंचा मृत्यू झाला.
त्याच्यानंतर एके दिवशी थॉमस अल्वा एडिसन ती खोली साफ करत होता आणि खोली साफ करत असताना त्या खोलीमध्ये जी चिठ्ठी त्यांच्या शिक्षकाने दिलेली होती ती चिठ्ठी त्यांच्या हातामध्ये सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं होतं, मॅडम तुमचा थॉमस अतिशय मूर्ख आहे, तुमचा थॉमस अतिशय मूर्ख आहे, तो एक मानसिक रुग्ण आहे आणि तो आमच्या शाळेच्या लायकीचा नाही, म्हणून आम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढतो आणि उद्यापासून त्याला तुम्ही शाळेत पाठवू नका. अशा प्रकारचं वाक्य त्या शिक्षकाने लिहून दिलेलं होतं. परंतु त्यांच्या आईनं मात्र ते वाक्य सांगत असताना अशा पद्धतीने सांगितलं की मुलाची मानसिक तो स्तर होता किंवा त्याच्या मनावरती जर अशाच प्रकारचं वाक्य सांगितलं असता तर तो आपल्या मनामध्ये त्याच प्रकारचं वाक्य घेतलं असता आणि तसंच काम केलं असता आणि तो जगातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होऊ शकला नसता. परंतु आईनं मात्र सांगत असताना इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलं, म्हणजे आपण जर ठरवलं, आपल्या मनानं जर ठरवलं तर या जगातली कोणतीच गोष्ट अशक्य नाही, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. कारण थॉमस अल्वा एडिसन हा खरोखरच किती हुशार होता आणि खरं म्हटलं तर त्यांच्या आईनं त्याला हिरो बनवलं, त्याला एक संशोधक बनवलं. कारण त्यांच्या आईकडं जो वाक्याकडे पाहण्याचा करिश्मा होता किंवा त्याच्या मनावरती आपण संस्कार कसं करायचं हा करिश्मा होता, तो होता. कारण ती काय मोठी नगराध्यक्ष नव्हती किंवा पंतप्रधान नव्हती किंवा राष्ट्रपती नव्हती, काही नव्हतं, एक साधं व्यक्तिमत्व होतं. परंतु तिनं आपल्या मुलग्याच्या मनावरती काम केलं. कोणत्या पद्धतीनं काम केलं, चुकीची गोष्ट देखील आपण चांगल्या पद्धतीनं कसं सांगू शकतो ते महत्वाचं. आणि त्याच्यासाठी आपणाला अनेक वेळेला काय करावं लागणार आहे, कठीणातलं कठीण काम करावं लागणार. कारण पहा, साधी सस्पेन्सिल असते आणि सस्पेन्सिलच्या साह्यानं आपण लिहित असतो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे सस्पेन्सिलचं वरचं जो भाग लाकडाचा असतो तो अतिशय रंगीत रंगवलेला असतो, छान दिसत असतो. परंतु ज्या वेळेला तो रंगीत लाकडाचा भाग रंगवलेला छान असतो त्याच वेळेला त्याच्या आतमध्ये एक सीस घातलेलं असतं आणि ज्या वेळेला आपण ते सस्पेन्सिल शार्पनरनं काय करतो बा त्याला टोकदार बनवतो, त्याच वेळेला त्या सस्पेन्सिलनं काय आपण लिहितो त्यावेळेला त्या कागदावरती शब्द उमटत असतात. सस्पेन्सिल एकच असते, परंतु एका अतिशय चांगल्या छायाचित्रकाराच्या किंवा चित्रकाराच्या हातामध्ये गेल्यानंतर तो अतिशय चांगल्या पद्धतीने एखादं चित्र काढू शकतो. तेच एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये गेल्यानंतर एकतरी तो दुसरं चुकीचं चित्र काढू शकेल किंवा त्याचा टोक मोडून टाकू शकेल. परंतु ते मात्र सस्पेन्सिल एकच आहे, सीस पण त्याच्यामध्ये एकच आहे, परंतु ती आपण कशा पद्धतीनं हँडल करायची ते आपणाला समजायला पाहिजे. तसं आपलं शरीर, प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रत्येकाला हार्ट आहे, डोळे आहेत, कान आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्याला आपण कसं हँडल करायचं हे शिकवण्याचं काम ही शतायुषी फॅमिली करते. कारण आपण चित्र कोणत्या पद्धतीनं काढायचं, चुकीचं काढायचं काय बरोबर काढायचं, आपण मनावरती कोणत्या पद्धतीनं काम करायचं. जर थॉमस अल्वा एडिसनच्या आईनं म्हटलं असतं तू मूर्ख आहेस, तुझा का उपयोग होणार नाही, असं तसं म्हटलं असतं तर तो मात्र जगातला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ होऊ शकला नसता. तसं आपल्या इथं पहा की मग ताई असतील किंवा शेट्टी सर असतील किंवा डॉक्टर वगैरे असतील, काय सांगतात, आपल्यात प्रगती होणार आहे. सस्पेन्सिल नुसताच आणून ठेवली तर काय उपयोग होणार नाही, त्याला आपण टोकदार करायला पाहिजे आणि टोकदार करून ती आपण काय करायला पाहिजे, व्यवस्थित हँडल करायला पाहिजे. तसं आपलं हे शरीर आहे, आपलं हे जे मन आहे, ह्या मनाला योग्य पद्धतीनं मार्गावरती आणण्याचं काम, योग्य पद्धतीनं गायडन्स करण्याचं काम ही शतायुषी फॅमिली करते. आणि त्याच्यामुळेच पहा आपण आज खरोखरच अनेक लोक व्याधीमुक्त आहोत किंवा अनेक लोक व्याधीमुक्त होण्याच्या पुढे जात आहोत.
कारण जसं सस्पेन्सिल अंतर्गत आणि बाह्य, आता बाह्य कसं आहे, दिसायला मस्त टापटपके आपण कपडे वगैरे घालतो, सगळे घालतो, आणि विचारलं तर काय आहेत, मग रक्त पातळाची गोळी आहे, शुगरची गोळी आहे, बीपीची गोळी आहे, थायरॉइडची गोळी आहे, अशा सगळ्या गोळ्या त्याच्यामध्ये. मग त्याच्यापेक्षा इंटरनल जर आपण अंतर्गत जर आपल्याला चांगलं व्हायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. कारण तुमच्या अंतरंगामध्ये जे काही आहे ते जोवर बाहेर येत नाही तोपर्यंत तुमचा प्रभाव समाजामध्ये पडू शकत नाही. आणि हा प्रभाव जर समाजामध्ये पाडायचा असेल तर आपणाला आपलं जे मन आहे ते मन सदृढ करायला पाहिजे. आणि हे मन एका दिवसात सदृढ होणार नाही, काही महिन्यात सदृढ होणार नाही. त्याला आपण हळूहळू प्रार्थनेच्या माध्यमातून असेल, योगाच्या माध्यमातून असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह लोकांच्या विचाराच्या माध्यमातून असेल तर आपण ह्या गोष्टी पुढे पुढे नेऊ शकतो. जसं आपण पेन्सिलला टोक करतो आणि टोक केल्यानंतरच आपण लिहू शकतो, तसं एखादी मूर्ती घडवत असताना आपणाला पहिल्यांदा त्याच्यावरती टाकीचे घाव घालावे लागतात आणि त्याच्यातून एक मूर्ती तयार होत असते. कारण तसं आपलं आरोग्य जर सुधारायचं असेल तर आपणाला एक सवय लावून घ्यायला पाहिजे. आपण कसं वागायचं, आपल्या कोणता आहार असायला पाहिजे, त्याच्याही पुढे जाऊन आपण कोणत्या पद्धतीनं मानसिक दृष्ट्या सदृढ व्हायला पाहिजे. कारण मन सदृढ असेल तर सगळ्या गोष्टी आपोआप सदृढ होतात. तुम्ही पहा, बरेच लोक ह्या स्टेशनवरती असतील, छाती धडधडणं असेल किंवा घाबरट होणे, भीती वाटणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ह्या गोष्टी आपल्या कमी होण्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर अनेक लोकांचा विचार आणि त्याच्यामध्ये आपले ध्यान असेल, आणि त्याच्यानंतर आपण जो ओंकार मंत्र म्हणतो त्या ओंकार मंत्रामुळे आपल्या शरीरामध्ये अंतर्गत ह्याच्यामध्ये अतिशय बदल झालेला हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेलं आहे. आणि ते आपल्या मनावरती काम करत असलेलं आपणाला पाहायला मिळतं. एक वाक्य आहे पहा, काक चेष्टा बको ध्यान शान निद्रा दैवश्य स्वल्पहारी त्यागी व्यक्ती पंचलक्षण. आपण पुढच्याला बोया, कारण जसं ह्या गोष्टी मनावरती काम करत असतात तसं मन आपलं सदृढ होत असतंय. आणि मनाचा आपणाला एक पहा, कारण जसं पेन्सिलाच्या शिच्याचा प्रभाव पडण्यापूर्वी आपण तिला टोक करतो आणि ते टोक आपण पहा आपल्यातून चांगल्या गोष्टी त्यातून बाहेर निघतात टोक झाल्यानंतर. तसं आपण योग करायला लागलोय, योगाच्या माध्यमातून आपण पुढे जायला लागलोय, पॉझिटिव्ह लोकांच्या विचाराच्या माध्यमातून आपण पुढे जायला लागलोय, आणि याच्यामुळे आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण मन हे काय पकडून आणायचं साधन नाही आणि ठेवायचं साधन नाही. त्याच्यावरती काय आहे पहा, परत आपल्याला सांगावं लागतं. योगाचा तास योग सुरू असताना माहित आहे, मन आपण अनेक अवयवांच्याकडे नेत असतो आणि परत आणत असतो. ध्यान करत असताना ते पहिल्या सेकंदाला दुसरीकडे जात असते, आपण ते ओढवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जसे जसे दिवस जातील तसं आपण ध्यानामध्ये बसतो. म्हणून प्रार्थना जितकी मनावरती काम करते, ध्यान तेवढंच मनावरती काम करतंय. आणि ह्या गोष्टी मनावरती काम करण्यासाठी आपणाला आहार देखील संतुलित असावा लागतो, आहार चांगला असावा लागतो. कारण आपल्याला एका ठिकाणी बसावं लागतं आणि मन कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. तर मन हे जे आहे त्या मनाला आपण आपलं करायचं आहे, मनाचं आपण व्हायचं नाही. जर मनाचं आपण झालो तर मग काय होतं ते आपल्याला माहित आहे. परंतु मन तुमचं झालं तर ते बस म्हटल्यावर बसल, उठ म्हटल्यावर उठल, किंवा कोणती गोष्ट करायची आणि कोणती गोष्ट करायची नाही हे आपल्याला समजू शकेल. थँक्यू. चला जोरदार क्लॅपिंग करू आपण धनाजी सरांसाठी. कारण का की कुठल्या पण गोष्टीकडे तुमचं बघण्याचं दृष्टिकोन काय आहे तशी तुम्हाला सृष्टी दिसते. म्हणजे तुमची जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि बघण्यात दृष्टी कशी निर्माण होते तर तुमचं मन पाठीमागं असायला पाहिजे. तुम्ही आता बघा, एडिसनचा आपण ऐकलो ना की त्या गोष्टीकडे त्यांनी बघतानाचा दृष्टिकोन चेंज केला, मुलाचा दृष्टिकोन चेंज झाला आणि त्याच्यामुळे
असाध्य व्यक्तिमत्व घडलं आणि ह्याच फक्त फरक होता तो आईनं त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन. त्यामुळं आपण पण जी गोष्ट आहे ना, प्रॉब्लेम असेल तरी स्वीकारा, जे काही खूप चांगलं असेल स्वीकारा. म्हणजे सरांनी अजून एक सांगितलं आपल्याला की आपल्याला या दोन गोष्टींवर पाहिजे की तुम्हाला थोडीफार टीका पण सहन करावी लागेल आणि कौतुक पण. या दोन गोष्टींमुळं आपलं काय होतं की आपल्याला लई कौतुक करून घ्यायला आवडत असतं, पण खरंच कौतुक लई पण धोकादायक असतं. म्हणजे आपल्या कॉलवर लई वावा करायला लागले तर मी लगेच थांबवते, कारण कोण हरभऱ्याच्या झाडावर चढून खाली पडायला नको. ती एकदा चढायची सवय झाली ना, आपल्या लायकीपेक्षा जास्त आपल्याला मिळायला लागल्याचा ऍटिट्यूड असतो ना, तो अधोगती असते ती आपली सेल्फची. त्यामुळं दोन्ही पण गोष्टी घातक आहे, पण ते लाईफ मध्ये मिळतातच, पण तुम्ही स्थिर राहायला पाहिजे. त्यामुळे आपला दृष्टिकोन चेंज झाला ना तर लाईफ मध्ये तुम्हाला सगळंच मिळतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे बघताना पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे, पॉझिटिव्हली त्या गोष्टीला मनावर घेतलं पाहिजे. आणि मग हे झालं की मग असं एडिसन सारखं आपलं पण व्यक्तिमत्व तसंच बनू शकतं. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत, कारण एवढा भारी कॉन्फिडन्स धनाजी सरांनी आज आपल्याला दिलाय. आता जाणार आहोत. खूप लोक स्वतःवर काम करायला लागलेत आणि स्वतःवर खूप क्लास काम करायला लागलेत. कशाच्या माध्यमातनं? तर वेट लॉसच्या माध्यमातनं, फॅट लॉसच्या माध्यमातनं. हेल्दी मॅरेथॉन आहे आपली ही, आणि हेल्दी मॅरेथॉन मध्ये लोक स्वतःवर वर्क करायला लागलेत.